नमस्कार मंडळी, सासू वर्सेस सून या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत बुध बृहस्पतींची कहाणी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। कहाणी श्रवण केल्याशिवाय कोणत्याही व्रताची विधी पूर्ण होतच नाही। या कहाण्या महाराष्ट्रीय कुटुंबात अनेक पिढ्यांपासून परंपरेने चालत आलेल्या आहेत। त्या व्रताच्या दिवशी स्त्रियांनी त्या भावभक्तीने वाचाव्यात व सांगाव्यात। परमेश्वराविषयी भक्ती व श्रद्धा उत्पन्न करून काही ना काही सद्बोध मनावर ठसविणे हा या कहाण्याचा प्रमुख उद्देश आहे। आजची कथा किंवा कहाणी आहे बुध बृहस्पतीची कहाणी। ऐका बुध बृहस्पतींनो, तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या। त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात। राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत। असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यास दरिद्र आलं। सर्वांचे हात रिकामे झाले। मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले। सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले। सर्वात धाकटी सून शहाणी होती। तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही। ब्राह्मण विमुख जातात। ती त्यांच्या पाया पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चूक आहे। आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा। ते ब्राह्मण म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला ब्राह्मण सांगावा। आपला पती प्रवासी जाऊन घरी परत येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी। संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी। त्यांची मनोभावे पूजा करावी। अतिथीचा सत्कार करावा, म्हणजेच इच्छित हेतू प्राप्त होतात। त्याप्रमाणे ती करू लागली। एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवित आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढीत आहे। ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली। त्यांनी तिची थट्टा केली। इकडे काय चमत्कार झाला, तिचा नवरा प्रवासाला गेला होता। त्या नगराचा राजा मेला। गादीवर दुसरा राजा बसल्याशिवाय प्रेतदहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवलं। ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटविली। हत्तीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली। मंडळींना त्यांना हाकलून दिलं। पुन्हा हत्ती फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली। याप्रमाणे 3दा झालं। पुढे त्याचाच राज्याभिषेक झाला। नंतर त्यानं आपल्या माणसाची चौकशी केली, तेव्हा ती अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली। मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं। हजारो मजूर खपू लागले। तिथं त्यांची माणसं आली। राजानं आपली बायको ओळखली, मनामध्ये संतोष झाला। तिनं बुध बृहस्पतीची व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली। देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली। राजानं ती गोष्ट मनात ठेवली। ब्राह्मण भोजनाचा थाट केला। हिच्या हातात चांदीचं भांड दिलं, तूप वाढायला सांगितलं। ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले। जावांनी ते पाहिलं, त्यांचा सन्मान केला। मुलंबाळं झाली। दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले। जशी त्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हांवर करोत। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद।